नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या जिओ या सिम कार्डचं पोर्टायझेशन म्हणजे पोर्ट करणं हे सध्या धडाक्यात सुरू आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये या जिओ कार्डचा बहिष्कार आहे की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेलीचे वृत्त आता हाती लागू लागले। हे सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनुसार ज्या पद्धतीनं ज्या धडाक्यात जिओचे कार्ड रोज कमीत कमी 500हून अधिक प्रमाणात पोर्टेबिलिटी सुरू झालेली, नेमका कारण काय आणि परिस्थिती काय? कारण या सगळ्या गोष्टींच्या मागे काहीतरी एक चांगलं असं गुढ असेल की ज्या गुढामुळं आज खऱ्या अर्थानं जनता ही या जिओच्या कार्डला नाही आपलंसं करायला नको म्हणते। कारण की ज्या पद्धतीने आपण आंदोलन अनेक पाहिली असतील, अनेक आंदोलनाची भूमिका आपल्या नजरेसमोर गेली असतील किंवा अनुभवली असतील, परंतु अशा पद्धतीचं आंदोलन जर एखादं तयार झालं तर त्याचे परिणाम एखाद्या मोठ्या महाकाय इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या महाकाय उद्योगाला कशा पद्धतीने धोक्यात आणतात याची एक परिणिती म्हणून याला पाहता येईल का? कारण की परिस्थिती फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिरली जाते आणि नेमकी ही परिस्थिती जिओवरच का आली? आज जिओ कार्ड हा विषय जर आपण थोडासा त्याचा मागोवा घेतला तर जिओ हे महाराष्ट्रातलं नंबर 1च्या पसंतीचं नेटवर्क म्हणून पाहिलं जातं। खेडोपाड्यात असो किंवा कुठल्याही परिस्थितीत असो, सगळ्यात चांगलं आणि व्यवस्थिशीर आणि ग्राहकाला परवडणारी किंमत मोजणारं नेटवर्क म्हणून पाहिलं जातं। पण अचानक असं काय घडलं की त्या घडलेल्या प्रकरणामुळे आज जिओचा बहिष्कार या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कदाचित ही लाट आपल्याकडेही येऊ शकते, आपल्या भागात येऊ पोहोचू शकते, पण सध्या या दोन्ही गोष्टींची जी माहिती मिळते, ज्या पद्धतीचे सूत्र माहिती सांगतायत, त्या माहिती ऐकल्यानंतर थोडंसं मनाला धक्का बसतोय। कालपर्यंत 14,000 जिओचे कार्ड सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पोर्ट झालीत आणि ह्याची संधी दुसऱ्या कंपनीला चांगल्या पद्धतीने मिळू लागली। कारण की आज हे एकीकडं वार सुरू झालं का काय? कारण की ज्या पद्धतीनं या सगळ्या कंपन्यांचे सीईओ, ज्या कंपनीचे टीमवर्क, या कंपन्यांची जी खरी मार्केटिंग टीम आहे ती आज सगळी ठाण मांडून या कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अशा माझ्या सूत्रांनी माहिती सांगितली। वास्तविक ह्याच्या मागे गूढ काय आहे, नेमकं याच्या मागे काय परिस्थिती दडलेली? कारण आज या पद्धतीनं जर हे ग्लोबल वॉर सुरू झाले, या पद्धतीचं जर युद्ध सुरू झालं, ही मार्केटमधली एक चांगल्या पद्धतीचं उभा राहिलेलं स्ट्रक्चर आपोआप कशा पद्धतीने डिस्ट्रक्चर होतोय किंवा या पद्धतीच्या भूमिकेमध्ये नेमकं लपलं काय हेही शोधणं गरजेचं आहे। कारण की या सगळ्या गोष्टीचं काही ना काहीतरी कारण असेल। कारण की चांगली गोष्ट चांगल्या परिस्थितीत आपल्याला सर्व्हिस देणारी, चांगल्या पैशांमध्ये सर्व्हिस देणारी आणि ज्या पद्धतीने धीरूभाई अंबानींनी सुरुवातीलाच एक संकल्प बांधला होता की कर लो दुनिया मुठ्ठी में, रिलायन्स जेव्हा मोबाईल निघाले आणि खऱ्या अर्थानं भारतात ज्या पद्धतीने मोबाईल क्रांती खऱ्या अर्थानं घडली ती धीरूभाई अंबानींमुळे। कारण की सुरुवातीचा काळ ज्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस एमटीएनएल म्हणतो AT&T आणि ह्या नावाचे कनेक्शन्स वापरत होतो, तेव्हा संभाजीनगर मध्ये याचे कनेक्शन म्हणजे याचे नेटवर्क काही भागापुरते मर्यादित होते। आमच्या जिल्ह्यात आलो बीडमध्ये सुद्धा, तर बीडमध्ये सुद्धा याचे सगळे कनेक्शन्स काही सीमेपर्यंतच होते। परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टीची चालना या भ्रमरध्वनीची सुरू झाली, मोबाईलची सुरू झाली आणि या मोबाईलच्या क्रांतीची खरी सुरुवात झाली ते परळीमध्ये ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयींनी BSNLचं लॉन्चिंग सगळ्या भारतासाठी केलं आणि भारतभर या मोबाईलची कनेक्टिव्हिटी पसरली। पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं धीरूभाई अंबानीनं हा विषय हाताळला आणि कमी पैशामध्ये कमी दरामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत हे मोबाईल नेऊन सोडलं आणि कदाचित त्यावेळेस मोबाईलचा एवढा वापर किंवा एवढं प्रस्त वाढलं की तुम्हाला सहजपणे कुणाच्याही सर्वसामान्य माणसाच्या हातात ते जिओचं सेट दिसत होतं। मग इतक्या सगळ्या भूमिकेतून जी कंपनी उभा राहते, ज्या पद्धतीने या सगळ्या मोबाईल नेटवर्किंग क्षेत्रामध्ये आपलं एक प्रस्थ निर्माण करणारी कंपनी अचानक कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात
का एवढी मोठी पोर्टेबिलिटी सुरू आहे, हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आज सर्वसामान्याला पडलेला आहे. कदाचित हे एखाद्या गोष्टीमध्ये जिओ एखाद्या वेळेस चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्या भागात देत नाहीत, पण असंही काही नाही, कारण की या संदर्भात विचारणा केली, आप्त स्वकीय मित्र यांना फोन केले की नेमकं काय, आम्हाला काही माहित नाही बाबा, पण ज्या पद्धतीची माहिती आम्ही काढली, ज्या पद्धतीचं जे सूत्र आम्हाला मिळालं आणि ज्या सूत्रांनी मला सांगितलं की आतापर्यंत 14,000 कार्ड हे पोर्ट करण्यात आलेले. मग ह्याच्यातले या भूमिकेतला खरं सत्य काय, नेमकं या भूमिकेत नेमकी प्रक्रिया काय, हे शोधणं गरजेचं आहे. की इतकं सहज हा विषय झालेला नसेल. आणि ज्या पद्धतीची जिओच्या संदर्भात काही सोशल मीडियावर म्हणा, इंस्टाग्रामला म्हणा, ज्या पद्धतीच्या रील्स फॉरवर्ड होत आहेत ना, ज्या पद्धतीने रील्सच्या माध्यमातून ज्या जिओच्या त्या काय म्हणतात ते फीडबॅक टीम कडून जे फीडबॅक घेण्याचे प्रयत्न होत आहेत की तुम्ही का पोर्ट केलं, कशा पद्धतीने पोर्ट केलं, तर लोक अक्षरशः शिव्या देऊ लागलेली आहेत. हे शिव्या काय आहेत तुमच्यासाठी? नेमकं तुम्ही असं कोणतं वर्तन केलं की या लोकांना तुमचं एवढं सगळं चांगलं असताना, तुमचं संबंध नमरी सोनं असताना सुद्धा ही गोष्टी नको वाटते. काहीतरी गुपित चांगल्या पद्धतीने दडलंय. आणि हे दडलं काय, हे नेमकं प्रश्न काय, हे खऱ्या अर्थानं आता त्यांनी स्वतः शोधलं पाहिजे. कारण की सगळं काही चांगलं असताना, सगळं काही व्यवस्थित असताना अचानक अशा पद्धतीचा जो एक प्रचलन होऊन जातं आणि धडाधड तुमच्या सिमची जी मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे ती डिसव्हॅल्यू होत जाते, तुम्हाला लोक नाकारतायत. आणि खऱ्या अर्थाने ह्याच्यातून ही एक गोष्ट शिकण्यासारखी की अति महत्वाकांक्षा ठेवली, अति आत्मविश्वास बाळगला की नेमकी हीच परिस्थिती होते, हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. कारण की आधीपासूनच आपल्यात मराठीत म्हण आहे, अति तिथं माती. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला मातीच खावी लागते, मातीलाच मिसळावं लागतं. त्या पद्धतीची तर काही भूमिका झालेली नाहीये ना. असे अनेक प्रश्न आता सध्या बाजारपेठेत सुरू आहेत. पण माझ्या मित्राने जी मला माहिती दिली आणि ज्या पद्धतीची सध्या वावड्या बाजारपेठेत उडतायत, त्याला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं हे एवढ्या चांगल्या नेटवर्कला हे कशामुळं भोगावं लागायला लागलंय आणि हे प्रकरण नेमकं काय हे शोधणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं जीवन आपलं जगत असतो, ज्या पद्धतीनं आपण आपलं जीवन व्यापन करत असतो ना, आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याला अभिप्रेत वाटतात. आणि या चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात आणि समोर आल्यानंतर अचानक अशी कोणती तरी क्लिक आपल्या जीवनात होते. मागे एकदा कॉफी आणि चहाच्या संदर्भात झालं होतं. मागे एक बाजारपेठेमध्ये अशीच ऑफर उडाली होती की चहामध्ये गाईची चरबी लावून पाठवली जाते आणि त्यामुळे कित्येक लोकांनी चहा सोडला होता. चहा घरी आणणं सुद्धा महापाप बनलं होतं. पण ती एक खोटी बातमी होती. ते मार्केटमध्ये निर्माण केलेला प्रोपोगंडा होता, हे नंतर लक्षात आलं. आणि त्यामुळं असे प्रोपोगंडे नेहमी मार्केटमध्ये आपली भुरळ घालत असतात, लोकांमध्ये वेगवेगळे नेरेटिव्ह सेट केले जातात. परंतु खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या पद्धतीने 20,000च्या जवळपास आकडा जातो की काय, अशीच भीती आता सर्वसामान्य माणसाला लागू राहिलेली आहे. ही भीती खऱ्या अर्थानं नेमक्या कोणत्या कारणामुळं आणि असं काय वर्तन घडलं की त्या वर्तनाची भूमिका म्हणून लोक आपल्या आवडत्या नेटवर्कला सुद्धा आता लाथाडायला तयार आहेत, नकोसं असं वाटायला लागलं. आणि ह्याच्या खऱ्या अर्थानं समीक्षाही आणि आमचाही शोध चालू आहे, नेमकं ह्याच्यातल्या मागचं काय प्रकरण आहे. बघूया या सगळ्या गोष्टीतून काय गुपित सापडत आहे आणि नेमकं ह्याच्यातली कोणती भूमिका अशी दडलेली आहे की ज्यामुळे नेटवर्क म्हणजे जिओच्या कार्डचं पोर्टायझेशन एवढ्या स्पीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बघूया याच्यातलं काय मग हाताला लागतं. विषय आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून आमचं मनोबल वाढवा. नमस्कार.